तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा सकाळी सकाळी छान अशी फ्रेश हवा ताजी चाललेली आहे आणि मस्त वाटतंय बरं का. आणि इकडं बघा आमचा बंटी दादा बांधकामावरती पाणी मारतोय. त्याला आहे ना सकाळी सकाळी असं पाणी मारायला लवकर उठायला आवडतं बरं का. तर बाबा त्याचे पाणी मारत होते तर तो बोलला मी मारतो. असं मारतोय बघा पाणी. दोन्ही साईडने पण पाहतोय पाणी गेले का नाही ती. चाललंय आपलं पाणी मारायचं त्याचं काम सकाळी सकाळी. तर हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार, मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा सकाळी सकाळी आता 7 वाजलेले आहेत आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, झाडझूड झालेली आहे, सगळं आवरलंय. तर आता मी देवपूजा करून घेणार आहे. तर तुम्हाला मी दाखवते छोटीशी आणि छान अशी देवपूजा. माझी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इकडं बघा आमच्या ताईन ते आल्या होत्या. तर मग आमच्याकडे ना गावाकडं अशी पद्धत आहे की घरी लेक सासरवून आली तर मग तुकडा उतरून टाकावा लागतो. आमच्या ताई आल्यात बरं का. आणि आल्यानंतर त्यांनी आमच्यासाठी मस्त उन्हाचं आहे ना थंडगार मँगो ज्यूस आणलंय. तर चालली बघा वाटप. तर आजींसाठी देते मी. आजी दाखवा तुम्हाला. आजी प्या गार. तर बघा आमच्या ननंदबाई आलेल्या आहेत त्यांच्या मातोश्रींना भेटायला, म्हणजे त्यांच्या मम्मीला. तर त्यांनी येताना बघा आम्हाला काय काय आणलंय. तर छान अशी शेव पण आणली बरं का ताजी ताजी. परत थंडगार मँगो ज्यूस आणलं होतं. आणि हे आमच्या मामांना ना ज्वारीच्या पापड्या लय आवडतात बरं का. तर हे आणल्यात बघा त्यांच्यासाठी एक डबा भरून. तर एवढं काय काय घेऊन आल्यात त्या. आता थोड्या वेळ सरबत वगैरे आमचं झालंय. थोड्या वेळ आम्ही बसणार आहे, नंतर मग स्वयंपाकाचा मेनू बनवणार आहे आम्ही. आणि त्या आहेत संध्याकाळपर्यंत. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा ही जी छोटी दिसते ना तुम्हाला ती आमच्या ताईंच्या जावेची मुलगी आहे बरं का. तर त्यांना एकच मुलगी आहे आणि दादा पण आलेला आहे. आणि ती बघा तिकडं आमची ती भाची आहे, ती म्हणजे आमच्या ताईंची मुलगी. तर त्यांचं नाव आहे साक्षी आणि यांचं काय नाव आहे हो? ईश्वरी. तर ईश्वरी बघा कॅमेऱ्यासमोर किती लाजतीये. इथं चाललाय माझा स्वयंपाक. तर इथं मटण आणलंय बरं का ताईंसाठी. तर इथं मी फुटाण्याचा कूट करून घेतलाय आणि कांद्याचं वाटण केलंय आणि छान असं खोबऱ्याचं वाटण केलं. इकडं छान असं मटण शिजतंय बघा चुलीवरती. तर आता मटण झाल्याच्या नंतर मग भाकरी बनवणार आहे आणि नंतर मग त्यांना जेवायला देणार आहे. तर ते त्यांचे दीर जे आलेले आहेत ना तर ते मटण खात नाहीत बरं का. तर त्यांच्यासाठी मस्त अशी रस आणि चपाती बनवायची अजून. तर चाललाय बघा आता उन्हाचा स्वयंपाक. तर आता वाजलेले आहेत 2. आमच्या ताईंनी ना आता धोंड्याच्या महिन्यामध्ये आईची ओटी भरतात ना, तर त्यासाठी साडी पण घेऊन आल्यात बरं का. तर तुम्हाला दाखवते मी काय काय आणले. तर बघा एवढं सगळं घेऊन आल्यात बरं का. आणि पैसे पण ठेवल्यात बरं का वरती. तर हे पैसे कशाला हो? बांगड्या भरायला होय. अच्छा. तर बघा छान अशा बांगड्या भरायला पैसे पण दिल्यात बरं का 500 रुपये. आणि हे असं मेकअपचं सामान साडी पिना वगैरे जे सौभाग्याचं लेणं असतं ना सगळं. तर सगळं आणलंय बघा असं काय काय आणलंय. तर आता त्या ओटी भरणार आहेत. तर माझा तिकडे स्वयंपाक चालू आहे. तर चला सुजित दादा सुद्धा आलेला आहे बरं का. तर थोडी कॉमेडी पण झाली. आणि त्यानंतर बघा हे आमच्या मोठ्या जाऊबाई पण आल्यात, मनीषा ताई पण आहेत. आणि आमच्या ताई त्यांनी ना सगळ्यांनी ताईंनी आमच्या सासूबाईंची इकडे बघा आमच्या सासूबाई इकडे बसल्यात बघा. तर त्यांची ओटी भरून घेतली आमच्या ताईंनी. आणि आता हे कार्यक्रम पार पाडलाय. आता आम्ही स्वयंपाक बनवतो आणि मस्त जेवण करतो. तर चला. हे उन्हाचे ना आंब्याच्या झाडाखाली मस्त अशी आमचे बाबा आणि बंटी कशी झोपल्यात बघा. एकच नंबर जोडे बघा यांची. सुजितदादा बाबा खुर्च्यांवर आंब्याच्या झाडाखाली मस्त असा मोबाईल पाहतोय. माझा स्वयंपाक आणि इकडे समृद्धी बनवती रस मामासाठी. आणि इकडं आमच्या बघा अजून दुसऱ्या पाहुण्या उतरल्या बरं का उन्हाच्या. तर आमच्या राणीताई आलेल्या आहेत आणि इकडं आमची पुतणी आहे ती पण आलेली आहे. आणि तर तुम्हाला माहितीच आहे मनीषाताईंची पायल. तर ती सुद्धा आली आता उन्हाची. तर त्यांच्यासाठी मी छान असा रसना बनवणार आहे. इथं बघा नॉनव्हेजची भाजी मी बनवून घेतली होती आणि चपात्या बनवत होते. कारण आहे ना
तो एक पाहुणा आला होता ना, तो खात नव्हता नॉनव्हेज, त्याच्यामुळे तर स्वयंपाक बनवत होते तोपर्यंतच आमच्या सासूबाईंचे मावस भाऊजाई आणि मावशी आलेले होत्या बघा. तुम्हाला इथं दिसतच असेल तर हा त्यांचा मावस भाऊ आहे, सचिन मामा. तर ते आले होते वाडीवरून सासूबाईंना भेटण्यासाठी. ह्या दोघी आलेल्या आहेत, ते त्यांची मिसेस आणि त्यांची मम्मी आहे, म्हणजे आमच्या सासूबाईंची मावशी आणि वहिनीबाई. तर त्या पण आल्या. तर मग माझा स्वयंपाक चालूच होता बघा. तर मग मी अजून थोड्याशा भाकरी वाढवल्या. भाजी तर मी अगोदरच करून ठेवली होती. त्यानंतर मग मामा, वंटी आणि दादा पण जेवायला बसले आणि त्यानंतर जेवणं वगैरे झाली आणि त्या लगेच आमच्या सासूबाईंची जोडवी पण बसवायची होती. तर मग त्यांनी बसून घेतली. थोडस दाबा की नाही नाही, दाबा 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 थोडस दाबा. मोकार मग तो वाढा लागल बाहेर जाताना पडलं तर. आता वाजलेले आहेत 5 आणि जवळजवळ 5 वाजले बरं का. आणि खूप ऊन आहे. तर पाहुणे मंडळी काय अजून गेली नाही, आता निघायच्या तयारीत आहे. हातपाय तोंड धुतलंय, चाललाय मेकअप करायचं काम त्यांचं. तर तुम्हाला सगळे सावलीला बसलेले दिसलेच असतील. तर आता आमच्या ताईन त्या पण निघाल्यात बरं का. तर दिवस आजचा असाच गेलेला आहे. तर अजून शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा पाहुण्यांची जेवण वगैरे झाली आणि आता पाहुणे निघालेत बरं का त्यांच्या घरी. तर पाहुण्यांची मी ओळख करून देते. तर ह्या आमच्या सासूबाईंच्या मावशीबाई आहेत आणि या त्यांच्या सुनबाई म्हणजे आमच्या सासूबाईंच्या भाऊजाई आहेत. आणि भाऊ कॉटवरती त्यांच्या बहिणीपाशी बसलेले आहेत बघा. तर यांना तुम्ही ओळखतच असाल, हे आमच्या ननंदबाई आहेत आणि त्यांचे दीर सुद्धा आलेले आहेत. आणि ह्या इकडे बघा आमच्या ह्या 2 सासूबाई बसलेल्या आहेत बघा मस्त. तर ह्यांना असं तुम्ही ओळखता, परड्या भरण्याच्या दिवशी जर तुम्ही ब्लॉगवरती आपल्या पाहिला असेल. आणि ह्या सुद्धा आजी. तर चला, सगळ्यांची व्यवस्थित जेवणं वगैरे झाली आणि सगळे आल्यामुळं आम्हाला खरंच खूप भारी वाटलं बरं का. तर आता ह्यांना मी वाट लावते. तर चला, हे बघा समोर बसलेले जे आहेत ना, ते तर आमच्या ताईंचे दीर आहेत बघा. ते चाकणला राहतात आणि ही त्यांची मुलगी आहे ईश्वरी. तर खाऊन पिऊन मस्त आंब्याच्या झाडाखाली एक झोप झाली बघा. आणि आता निघायचा टाइम झालेला आहे. तर उठून बसल्यात, फ्रेश झाल्यात. तर आता ते पण निघणार आहेत बघा थोड्याच वेळामध्ये. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा पाहुणे मंडळी निघाली होती बरं का. आणि इथं आमच्या चुलत सासऱ्यांचं शेत आहे. तर तिथंही ना खूप अडचण झाली होती. तर आमच्या चुलत दिराने ना पेटवलं होतं. तर बघा एवढा मोठा जाळ झाला, पण आम्हाला माहीत नव्हतं बरं का ते पेटवलं त्यांनी म्हणून. तर नंतर माहीत झालं त्यांनी पेटवलं. आम्हाला वाटलं की ते अचानकच पेटलंय. तर आम्ही इतकं घाबरलो होतो ना की आम्हाला वाटलं शॉर्ट सर्किटच झाले. आणि नंतर मग एकदम असा मोठा जाळ झाला होता. आणि किती जाळ चालला होता बघा, 1 तासभर जवळजवळ ते सगळं जळत होतं. आणि सगळे पाहुणे मंडळी ना आमच्या घरातून अशा घराजवळून पाहत होते. आणि वारं नव्हतं म्हणून, नाहीतर वारं जर असतं तर दुसरीकडे सुद्धा पांगलं असतं बरं का. एवढं सोपं नाही हे, अग्नीच्या पुढं कोणी जाऊ शकत नाही. आणि तुम्हाला दिसत असं एवढा मोठा धूर. आणि हे बोरीचं झाड जे होतं ना, ते ओलं होतं, ते सुद्धा पूर्ण जळून खाक झालं. आणि नंतर मग त्यांनी ते आपोआपच विझलं बरं का. फायर ब्रिगेड बोलवा, फायर ब्रिगेड बोलवा, फायर ब्रिगेड. तर बघा पाहुणे सगळे आमचे निघाले होते बरं का. तर आग लागल्यामुळे ना हे पाहुणे सगळे थांबले आणि बघा कसे बघत आहेत सगळीच. तर पाहत होते सगळे. होय यार, लिंब पेटला, लिंब पेटला, होय लिंब पेटला आता. अरे बाबळी सुद्धा पेटली, होय लिंब नाही बाबळीचा तो ही तुझा पेटला. अरे काय लिंब पेटलाय, लिंब पेटलाय. तर इथं बघा तुम्हाला दिसत असतील पाहुणे मंडळी आमच्या घरामध्ये सासूबाईंना भेटण्यासाठी किती सारे आले होते. आणि या 2 जे दिसत आहेत तुम्हाला खुर्चीवर बसलेल्या, त्या आमच्या 2 सासा आहेत बरं का. तर बघा रोज कोण नाही कोण येत असतं आणि पाहुणे आले होते. त्यानंतर पाहुणे निघाले. तर मग मी सगळ्यांना ना हळदी कुंकू लावून घेतलं. तर इथं बघा तुम्हाला दिसत असेल मी हळदी कुंकू सगळ्यांना लावून घेतलं, त्यांचं दर्शन घेतलं आणि नंतर मग त्यांना वाटं लावायचं होतं. तर तिकडं माझ्या त्या भाचीला आहे ना आमचं घर पाहायचं होतं. तर तिकडे मामा आणि बंटी घरावरती म्हणजे सॉरी त्या हौदावरपाशी होते ना, तर तिथं उभा राहिले होते.
तर मग ईश्वरीला ते घर दाखवत होते. तर बघा दिवस कसा गेला ते सुद्धा कळलं नाही बरं का. स्वयंपाक बनवला, त्यांना जेवायला घातलं, नंतर भांडे घासले, नंतर पाहुणे वाट लावायची वेळ झाली. तर एकदा पाहुणे आले ना तर करमतं आणि पाहुणे गेल्याच्या नंतर करमत नाही. दिवस कसा जातो ते सुद्धा कळत नाही बरं का. असंच असतं दिवसभर माझं. त्यानंतर बघा इकडं मामा आणि बंटी आणि ही ईश्वरी माझी भाची आहे. तर ती अशी वरती जाऊन तिला खूप भारी वाटत होती तिथं. मामा पाणी मारत होती हौदाच्या स्लॅपवरती, तर ती तिथं खेळत होती. तर त्यानंतर मग मावशी आणि मामींना वाट लावायचं होतं, तर आम्ही लावत होतो वाटत. बाय. तर बघा आमच्या ननंदबाई निघाल्यात बरं का. एवढी पिशवी घेऊन बसणार आहे बरं का त्या गाडीवर. मला मोकळं बसणं होत नाही. थोडंसं असं मागा पडून दिलं नाही बया. दादा दादा जाऊ द्या. बाय. तर बघा मामी गेल्या, त्यानंतर आमच्या ताई पण गेल्या आणि नंतर लगेच 5:30 वाजले होते. ऊन पण थोडंसं कमी झालं होतं आणि इकडं सार्वजनिक पाणी पुरवठा आहे ना, तर त्याचा टँकर आला होता बघा. तर मग त्यासाठी पाणी घ्यायचं होतं आम्हाला बॅलर भरून. तर म्हणलं आलं तर घेऊ भरून. तर इथं बघा नळी जोडली होती आणि टँकर थोडासा पुढंच उभा राहिला होता. तर मग सिद्धी नळी धरून उभा राहिली होती आणि ही तर माझ्या जावेची मुलगी आणि मी इथं मध्ये थोडासा नळीला भाग पडत होता ना, तर धरून उभा राहिलो होता. नंतर मग आम्ही दोन्ही पण बॅलर भरून घेतले. तर आमच्याकडे पण टँकर चालू झालेत बघा. हा टँकर रोहित पवाराचा होता. तर बघा पाहुणे सगळे गेले बरं का. आणि आमचा चिक्क्या बघा ना किती सुंदर असा आंब्याच्या झाडाच्या खाली सावलीला बसलेला आहे. आणि व्हिडिओ चालू असला ना की तो अंगावरती येतं बरं का. पण आता आहे ना एकदम मस्त असा शांत डोळे झाकून बसलाय बरं का. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.